नमस्कार मंडळी. सोयाबीन सध्याच्या परिस्थितीत बऱ्याच ठिकाणी पिवळे पडते. त्याच्यासाठी विविध कारणं अशी आहेत. एक तर जमिनीमध्ये ओलावा कमी आहे. दुसरं, तुम्ही जे पेरलेलं सोयाबीन आहे ते चुनखडी किंवा पांढरी जमिनी असावी. आणि तिसरं, वापसा स्थिती नसल्यामुळे. जिथे ओलावा कमी आहे तिथे अन्नद्रव्याची उचल कमी होते. त्यासाठी आपल्याला जास्त खर्च न करता 19-19-19चा फवारा जर घेतला तर ते पिवळं कमी होते आणि हिरवं दिसायला लागते. दुसरं, चुनखडी किंवा पांढऱ्या जमिनीमध्ये फेरस आणि झिंकचं प्रमाण कमी, त्यामुळे त्यासाठी आपण झिंक ETTA 20 ग्रॅम अधिक फेरस ETTA 20 ग्रॅम सोबत 19-19 50 ग्रॅम याची फवारणी घ्यावी. आणि वापसा स्थितीमुळे जे पिवळं पडलेलं आहे तिथे तुम्हाला वापसा स्थिती आल्यानंतर डवरणी कोळपणी करून घेतल्यास सोयाबीन आपलं हिरवं राहू शकते. ही 3 कारणे आहेत. या 3 कारणापैकी जिथे जे आपल्याला असेल ते कारण घ्यावे, त्याच्यात ते काम करावे आणि त्याप्रमाणे आपण सोयाबीनला वाचवावं. नमस्कार.